नमस्कार मित्रांनो, आज आपण रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडची नवीन माय riyansh.com या साईटवरून आय डी कशा पद्धतीने क्रिएट करायची हे आपण पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम आपल्याला जायचं आहे क्रोमवरती गेल्यानंतर ही आपली साईट येईल myriyansh.com। ही जशी आपण myriyansh.com टाकलं, आता बऱ्याचशा व्यक्तीच्या मोबाईलवरती अशा पद्धतीने फुल साईज येत नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फुल साईज घेण्यासाठी डेस्कटॉप मोड साईज सिलेक्ट करावं लागेल। बऱ्याचशा व्यक्तीच्या मोबाईलमध्ये अशी छोटी साईज येईल, ही छोटी साईज मोठी करण्यासाठी या 3 डॉटला क्लिक करायचं उजव्या साईडच्या आणि इथे डेस्कटॉप साईडला क्लिक करायचं। त्यानंतर ही मोठी स्क्रीन होईल म्हणजे लॅपटॉपच्या पद्धतीने। त्यानंतर इथे लॉगिंगचे ऑप्शन दिसतं, या लॉगिंग ऑप्शनला क्लिक करायचं। यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीची आय डी क्रिएट करायची त्या व्यक्तीच्या सिनियरची आय डी ओपन करा, या कोणाची आय डी ओपन करू शकतो आपण। या ठिकाणी मी माझी आय डी ओपन करतोय। या ठिकाणी मी माझी आय डी तर या ठिकाणी मी माझी आय डी ओपन करत आहे। तर या ठिकाणी बघू शकतो ही माझी आय डी ओपन होत आहे। तर या ठिकाणी आय डी जेव्हा ओपन करत असतो त्यावेळेस RM हे प्रत्येकाने कॅपिटल लावलं पाहिजे। 586 हे आय डी आहे माझा, आणि जोही आपण पासवर्ड ठेवलेला आहे तो इथे आपण पासवर्ड टाकायचा। म्हणजे या ठिकाणी आपली आय डी ओपन झाली। ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या साईटला आजचं प्लेसमेंट करायचं आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो। ऑर्गनायझेशन 1 म्हणजे डावी बाजू, ऑर्गनायझेशन 2 म्हणजे उजवी बाजू। आपल्याला आपल्या टीमच्या डाव्या बाजूला जॉईन करायचं का उजव्या बाजूला जॉईन करायचं हे लक्षात घ्या। लक्षात घेऊन आपण या ठिकाणी त्या व्यक्तीला जॉईन करायचं आहे। तर या ठिकाणी मी काय करतोय, उजव्या बाजूला टाकायचं आहे म्हणजे ऑर्गनायझेशन 2। या ठिकाणी ऑर्गनायझेशनच्या 2च्या रेफरल लिंकला या ठिकाणी क्लिक केलं। त्यानंतर हे रियांश आपलं एक पेज ओपन झालेलं आहे। आता रियांशचं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सर्वात प्रथम जे नाव येतं या ठिकाणी ॲप्लिकंट नेम म्हणजे ज्या व्यक्तीची आय डी आहे या रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या व्यक्तीचं या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आहे। तर या ठिकाणी मी नाव टाकतोय, मला ज्या व्यक्तीची जॉईनिंग करायची या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, मी ज्या व्यक्तीची आय डी टाकतोय त्या व्यक्तीचं या ठिकाणी नाव टाकलेलं आहे। त्यानंतर एंटर नेम कुणाच्या अंडर आपण त्या व्यक्तीला टाकतोय त्या व्यक्तीचं आपल्याला नाव माहिती असणं गरजेचं आहे। तर त्या व्यक्तीचं नाव आहे लक्ष्मीकांत वाडे। ओके, तर यानंतर या ठिकाणी यांचे डेट ऑफ बर्थ आपल्याला सिलेक्ट करावं लागेल किंवा टाकावं लागेल। डेट ऑफ बर्थ यांची जी आहे ती आपल्याला या ठिकाणी टाकायची। यानंतर यांचा मोबाईल नंबर, ज्या व्यक्तीचा आपण आय डी तयार करतोय त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर 942348 या ठिकाणी बघू शकतो। यानंतर त्यांचा पिनकोड बी आपल्याला लागेल, पिनकोड नंबर, त्यांचा पत्ता पण लागेल आपल्याला। याच्या व्यतिरिक्त हा व्यक्ती मेल आहे फिमेल आहे। त्यानंतर जर तुमच्याकडे हे असेल मेल आय डी असेल तर मेल आय डी लिहू शकतो, नसेल तर चालेल। या ठिकाणी त्यांची सिटी म्हणजे शहर हे आहे जळगाव। त्यांचा ॲड्रेस या ठिकाणी मी ॲट पोस्ट फैजपूर। तर या ठिकाणी मी त्यांचा ॲड्रेस टाकला। यानंतर त्यांचा पिनकोड या ठिकाणी टाकतोय मी यानंतर सिलेक्ट स्टेट म्हणजे ज्या स्टेटमध्ये असतात त्यांनी, तर महाराष्ट्रातले असतील तर महाराष्ट्र, बाहेरचे असतील बाहेरचे। यानंतर त्यांचा पॅन कार्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचं। पॅन कार्ड नेहमी टाकत असताना कॅपिटल असला पाहिजे मित्रांनो।
या ठिकाणी पॅन कार्ड टाकला. यानंतर इथं बघू शकतो आपण ॲटोमॅटिक आपण जसंही त्या व्यक्तीचं नाव टाकलं त्या व्यक्तीची इथे स्पॉन्सर आय डी आलेली आहे. तर इथे स्पॉन्सर आय डी कोणाची आलेली आहे, मी माझ्या ऑर्गनायझेशन 2 वरून म्हणजे माझी आय डी ओपन करून टाकल्यामुळे इथं माझी स्पॉन्सर आय डी दाखवतं. तर अक्षरशः इथं मला माझी आय डी स्पॉन्सर आय डी नाही घ्यायची. तर या ठिकाणी काय करायचं, ज्या व्यक्तीच्या आपण साईडला टाकतोय कोणत्या साईडला टाकतो ते सिलेक्ट करायचं या ठिकाणी. तर या ठिकाणी त्या व्यक्तीचा आय डी नंबर आहे 74 76 71 आणि 67. कोणत्या बाजूला टाकतोय, ऑर्गनायझेशन 1 साईडला टाकायचं मला या व्यक्तीच्या. तर इथं एंटर पासवर्ड, त्या व्यक्तीचा एंटर पासवर्ड आपण टाकतोय. मिनिमम हा पासवर्ड 6 अंकी असला पाहिजे. यानंतर इथं युजर आय डी ॲटोमॅटिक इथे येते आणि इथं एंटर ट्रान्झॅक्शन पासवर्ड बी हा 6 अंकी मिनिमम आपल्याला टाकायचा आहे. यानंतर आपण सर्व भरल्यानंतर माहिती भरल्यानंतर रजिस्टर नाऊ या ठिकाणी क्लिक करायचं. जसेही आपण रजिस्टर नाऊ करेल त्यावेळेस जसे आपण सेव्ह करेल या ठिकाणी बघू शकतो सेव्ह बटनला जसेही मी दाबल्या गेलं जसंही टाकलं त्यानंतर लगेच यांचा आय डी या ठिकाणी आपण बघू शकतोय आय डी यांचा क्रिएट झालेला आहे. यानंतर यांचा आय डी सेव्ह दिस पॅन नो नंबर इज ऑलरेडी एक्झिट, म्हणजे यांचा ऑलरेडी पॅन कार्ड वापरण्यात आले असल्यामुळं यांचा पॅन कार्ड नंबर कंपनी ॲक्सेप्ट नाही करत. तर मी या ठिकाणी पॅन कार्ड नंबर एकदा टाकला. या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो यांचा आय डी सिलेक्ट झाला, यांचा आय डी नंबर मिळाला आहे. या ठिकाणी आलेलं आहे रियांश मल्टीडेट रजिस्टर प्रोसेस. या ठिकाणी प्लीज रीड केअरफुली आणि कन्फर्म, म्हणजे परत एकदा वाचा म्हणतं आहे. या व्यक्तीचं बरोबर आपण जॉईनिंग करतो आहे का, तर अनपेड यस अनपेड आय डी आहे. यानंतर ॲप्लिकेंटचं नाव बरोबर आहे. स्पॉन्सर आय डी एकदा चेक करून घ्यायचा परत आपल्याला 74 76 71 67 राईट. कोणत्या व्यक्तीचे आपण स्पॉन्सर आय डी हा आहे आणि स्पॉन्सर युजर नेम प्लेस अंडर म्हणजे या व्यक्तीच्या अंडर पडतो हा व्यक्ती. त्यांचा आय डी खाली एकदम प्लेस्ड अंडर आणि प्लेस्ड अंडर नेम हां या व्यक्तीच्या अंडर हा व्यक्ती आय डी पडतोय. तर ॲग्री असेल तर ॲग्री करायचं आपल्याला. या ठिकाणी आपण यांचा आय डी झालेला आहे मित्रांनो, हे स्क्रीनशॉट काढू शकतो. तर या पद्धतीनं रियांशमध्ये आपल्याला सरळ आणि साध्या पद्धतीनं आय डी तयार करायचे आहेत. थँक्यू.